नमस्कार, मी सुनंदा कांबळे खाद्य संस्कृतीमध्ये आपले स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची पोळी। तिळगुळाची पोळी करण्यासाठी लागणारे साहित्य: भाजलेले शेंगदाणे, भाजलेलं चण्याचं पीठ, थोडंसं तूप, तेल, सुकं पीठ, मळलेली चपातीसाठीची कणिक असते तशीच कणिक, गूळ, भाजलेले तीळ आणि इलायची पावडर। आता आपण तिळगुळाची पोळी करण्यासाठी लागणारे सारण तयार करूया। त्यासाठी लागणारे आपल्याला भाजलेले तीळ अर्धी वाटी, भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी, 1 वाटी गूळ आणि थोडीशी इलायची पावडर आपण त्याच्यातच घालूया, म्हणजे सगळं वाटून मिक्स होऊन येईल। आता हे आपण मिक्सर मधून वाटून घेऊया। आता आपलं हे सारण वाटून झालेलं आहे। सारण थोडं बारीक वाटून घ्यायचं, म्हणजे पोळी फुटणार नाही। आता आपण हे भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपलं हे सारण आपण बारीक वाटून घेतलेलं आहे। याच्यामध्ये तीळ, गूळ, शेंगदाणे भाजलेले, तीळ पण भाजलेले। आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकूया। तुपाने आपलं सारण एकत्र होऊन येईल आणि फुटणार नाही पोळ्या। त्याच्यामध्ये एक चमचा किंवा 1.5 चमचा आपण भाजलेल्या चण्याचं पीठ टाकून मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया। तुपामुळे पोळी मऊ पण होईल आणि सारण फुटणार नाही। आता हे सारण आपलं पोळीत भरण्यासाठी तयार झालेलं आहे। तर आपण पोळी करण्यासाठी मी आधीच कणिक मळलेली आहे। कणिक मध्ये आपल्या चपाती करतो त्याच कणकेची कणिक आपण घेतलेली आहे। त्यासाठी आज सुकं पीठ घेतले, पीठ लावायला। आता आपण पोळी करायला घेऊया। आता आपण पिठाला थोडंसं तेल लावून थोडं नरम करून घेऊया। गोळा घेऊन आपण त्याची सुक्या पिठात टाकून पारी तयार करून घेऊया आणि त्याच्यामध्ये त्या पारीच्या दुप्पट आपल्याला सारण त्याच्यात भरायचं आहे। नेहमीची आपण पुरणपोळी जशी लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला ही पोळी लाटायची आहे। ही पोळी आपल्याला जास्त पातळ लाटायची नाहीये, थोडीशी जाडच ठेवायची असते, त्याच्यामध्ये छान लागते। आता ही आपली पोळी लाटून तयार आहे। तवाही तापलेला आहे, तर आपण ही पोळी आता तव्यात टाकूया। आता मी दुसऱ्या पोळीसाठी दुसरी पारी तयार करते आहे। आता आपण ही पोळी दुसऱ्या बाजूने चांगली भाजून घेऊया। ह्या पोळीला तुम्ही तूपही लावू शकता किंवा तेलही लावू शकता। मी इथे तूप लावलेलं आहे। पोळी छान फुगलेली आहे। आपण दोन्ही बाजूने चांगली भाजून घेऊ। आपण पोळी तयार आहे, आपण ताटामध्ये काढून घेऊया। आता आपली तिळाची पोळी तयार आहे, ती आता मी सर्विंग प्लेट मध्ये ठेवत आहे। ही तिळाची पोळी खाण्यासाठी खूपच रुचकर लागते आणि या दिवसात ती मकर संक्रांतीला केलीच जाते। आजची आपली ही तिळ पोळी तयार आहे। तुम्ही मकर संक्रांतीला नक्की करून पहा आणि मला सांगा की कशी झाली। आणि तुम्ही करा आणि दुसऱ्यांना शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।